एक महिला खूप महागडे कपडे घालून तिच्या मानसोपचार तज्ञाकडे गेली आणि म्हणाली, "डॉक्टर साहेब, मला असं वाटतं की माझं आयुष्य पूर्णपणे उद्ध्वस्त झालं आहे. यात काहीच अर्थ नाही. कृपया मला आनंद शोधायला मदत करा." मानसोपचार तज्ञाने तिथे साफसफाई करत असलेल्या वृद्ध महिलेला बोलावलं आणि म्हणाले, "मी हिला विचारतो की तिला आयुष्यात आनंद कसा मिळाला. मी तुमच्याकडे आग्रह करतो की तुम्ही हिला लक्षपूर्वक ऐका." वृद्ध महिलेने झाडू खाली ठेवला, खुर्चीवर बसली आणि सांगू लागली, "माझ्या पतीचं मलेरियाने निधन झालं आणि 3 महिन्यांनी माझ्या मुलाचंही रस्ता अपघातात निधन झालं. माझ्याकडे कोणीच उरलं नव्हतं. माझ्या आयुष्यात काहीच शिल्लक नव्हतं. मी झोपू शकत नव्हते, खाऊ शकत नव्हते, हसणं बंद झालं होतं. मी माझं जीवन संपवण्याचा मार्ग शोधायला सुरुवात केली. पण एक दिवस मी कामावरून घरी येत होते, तेव्हा एका मांजराचं पिल्लू माझ्या मागे आलं. बाहेर खूप थंडी होती म्हणून मी त्या पिल्लाला घरात घेतलं. मी त्याच्यासाठी थोडं दूध बनवलं आणि त्याने संपूर्ण प्लेट स्वच्छ करून टाकली. तेव्हा त्याने माझे पाय चाटायला सुरुवात केली. खूप महिन्यानंतर मी त्या दिवशी हसले. मग मला वाटलं की या पिल्लांना मदत केल्यामुळे मला आनंद मिळेल. कदाचित दुसऱ्यांसाठी काहीतरी केल्यामुळे मला आनंद मिळेल. दुसऱ्या दिवशी मी माझ्या आजारी शेजाऱ्यांसाठी बिस्किटं तयार केली. प्रत्येक दिवशी मी काहीतरी नवीन करत होते, काहीतरी जे दुसऱ्यांना आनंद देत होतं आणि त्यांना आनंदित बघून मलाही आनंद मिळत होता. आज मला दुसऱ्यांना आनंद देऊन आनंद मिळतो. हे ऐकून तर श्रीमंत मला रडू लागली. तिच्याकडे पैसे देऊन खरेदी करता येईल असं सगळं होतं, पण तिने ते गमावलं, जे पैसे देऊन खरेदी करता येत नाही. मित्रांनो, आपलं आयुष्य ह्या गोष्टीवर अवलंबून नसतं की आपण किती आनंद आहोत, तर या गोष्टीवर अवलंबून असतं की आपल्यामुळे किती लोक आनंदी आहेत. चला आजपासून संकल्प करूया की आपणही कोणाच्या आनंदाचं कारण बनूया. हसा आणि आनंद राहा. तुम्ही शिक्षक असाल आणि वर्गात प्रवेश केल्यावर सर्व मुलांच्या चेहऱ्यावर हास्य असेल. हसा आणि आनंदी राहा. तुम्ही डॉक्टर असाल आणि रुग्णावर हसत उपचार केलात तर त्यांच्या आत्मविश्वासावर दुपटीने वाढेल. हसा आनंदी राहा. तुमच्या आयुष्यात कितीही अडचणी असल्या तरी घरातील प्रत्येक काम हसत करा. तेव्हा पहा, संपूर्ण कुटुंबात आनंदाचे वातावरण निर्माण होईल. हसा आनंदी राहा. तुम्ही घराचे प्रमुख असाल, संध्याकाळी हसत घरात प्रवेश करा. तेव्हा बघा, घरात आनंदाचे वातावरण क्रिएट होईल. हसा आनंदी राहा. तुम्ही व्यापारी असाल आणि ऑफिसात हसत प्रवेश केलात तर पहा, कर्मचाऱ्यांना ताण कमी होईल आणि वातावरण चांगलं बनेल. हसा आनंदी राहा. तुम्ही दुकानदार असाल आणि ग्राहकांशी हसत संवाद साधला तर ग्राहक आनंदाने खरेदी करेल. हसा आनंदी राहा. रस्त्यावर चालताना एखाद्या अनोळखी व्यक्तीकडे पाहून हसा, त्याच्या चेहऱ्यावरही हसू येईल. हसा आनंदी राहा, कारण हसण्यासाठी पैसे लागत नाही, ते आनंद व समृद्धीचे चिन्ह आहे. हसा आनंदी राहा, कारण तुमचं हसू अनेक चेहऱ्यावर हसू आणू शकतं. हसा आनंदी राहा, कारण हीच ओळख आहे माणूस असल्याची. प्राणी कधीच हसू शकत नाही. तर चला, आपण स्वतः हसा आणि इतरांच्या चेहऱ्यावर हास्य आणा. हसा, कारण हेच जीवन आहे. थँक्यू.